चला आज करूया आपण मुगाचा बिरडा। त्याच्यासाठी मूग घेतलेले, रात्रभर विजायला टाकलेले, कोंब आणून साफ करून घेतलेले आहे, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, त्याची सालं काढून घेतलेली आहेत। खोबरं घेतलेलं आहे भाजून, कांदा घेतलेला आहे भाजून, टोमॅटो घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, 2 मिरची घेतलेली आहे, जिरं घेतलेलं आहे, हिंग घेतलेला आहे, गरम मसाला, धने पावडर, जिरे पावडर, हळद, लाल तिखट। फोडणीसाठी टाकूया जिरं, फोडणीसाठी टाकूया कढीपत्ता, फोडणीसाठी टाकूया कांदा, थोडंसं हिंग चिमूटभर, आणि त्याच्यामध्ये टाकूया आता बिरडा मुगाचा। मस्त त्याला असं परतवायचं आहे आणि त्याच्यामध्ये टाकायचं पाणी। चांगलं असं परतवायचं आहे बघा। 2 मिनिटं आपण परतवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता पाणी टाकूया आणि ते शिजायला टाकूया। तोपर्यंत आपला मसाला वाटप करूया। खोबरं, कांदा, कोथिंबीर, मिरची, आलं, लसूण, थोडासा जिरं, लाल तिखट, धने पावडर, जिरे पावडर, गरम मसाला, थोडीशी हळदी आणि अर्धा आहे टोमॅटो, त्याचं वाटण करून। चला तर आता बिरडा आपला झालेला आहे। कसा चेक करायचा आपण बघूया। मस्त झालेला आहे। त्याच्यामध्ये आपण हा वाटण काढलेला तो टाकून देऊया। त्याच्यातच टाकायचा पाण्यामध्ये। एक पद्धत आहे तशी आणि तुम्ही असंच करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। चला तर आता टाकून दिलेलं आहे त्याच्यामध्ये मसाला। आपण आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला, चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे। आता उकाळी आली की आपला बिरडा तयार। 15 मिनिटं लागतील आपल्याला। चला आता त्याच्यामध्ये टाकूया आपण शेवगाची शेंग। शेवगाची शेंग टाकून देऊया त्याच्यामध्ये। तुम्ही मस्त अशी फ्राय करून बघा, एकदम मस्त भन्नाट लागते। मुगाचा बिरडा आणि शेवगाची शेंग एकदा करून बघा। चला आता आपला बिरडा खाण्यासाठी तयार आहे बघा, किती सुंदर झालेला आहे। आणि आता गॅस आपण बंद करूया। आणि माझा व्हिडिओ आवडला ते नक्की लाईक करा, शेअर करा। शेंगा आणि मुगाचा बिरडा। चला तुम्हाला जर आवडला माझा व्हिडिओ तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। स्वस्त खा, मस्त राहा। मुगाचा बिरडा। चला बाय बाय।